कधीकधी काय होतं ना, मोठ्यात मोठ्या गुरूंना सुद्धा अशा ठिकाणाहून एखादा धडा मिळतो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आजची जी गोष्ट आहे ना, ती अशाच एका क्षणाची आहे, जिथे ज्ञानाचा सूर्य म्हणजे आपले जगद्गुरू त्यांना चक्क त्यांच्याच शिकवणीचा आरसा दाखवण्यात आला. चला, या कथेच्या सुरुवातीलाच एक खूप महत्वाचा प्रश्न विचारूया. आपण जे ज्ञान मिळवतो, जे सिद्धांत आपण शिकतो आणि प्रत्यक्षात आपण जसं वागतो, ह्यात फरक असू शकतो का? खरंच, ही गोष्ट आपल्याला बरोबर ह्याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाते. तर मग चला थेट कथेच्या वातावरणातच प्रवेश करूया. गोष्ट आहे पवित्र काशी नगरीची. डोळ्यासमोर चित्र उभं करा. पवित्र काशी नगरी, गंगेचे शांत घाट. आदि शंकराचार्य गंगेत स्नान करून आपल्या शिष्यांसोबत परत येत आहेत. सकाळची वेळ आहे आणि सगळीकडे एक वेगळीच आध्यात्मिक शांतता पसरलेली आहे. आणि तिथे आहेत अद्वैत वेदांताचे महान भाष्यकार, ज्ञानाचा एक तेजस्वी सूर्य, जगद्गुरू आदि शंकराचार्य, ज्यांनी आपल्या ज्ञानाने अक्षरशः संपूर्ण भारत जिंकला होता. पण अचानक त्यांचा मार्ग अडवला जातो. त्यांच्यासमोर एक व्यक्ती उभी आहे ज्यांना त्या काळातल्या सामाजिक नियमांनुसार चांडाल असं संबोधलं जात असे. शंकराचार्यांचे शिष्य त्यांना बाजूला व्हायला सांगतात आणि इथूनच या कथेला एक जबरदस्त नाट्यमय वळण मिळतं. आता येतो या गोष्टीतला तो निर्णायक क्षण, जिथे त्या चांडाल व्यक्तीने एक साधा पण अत्यंत भेदक, आरपार जाणारा प्रश्न विचारला. काय विलक्षण प्रश्न होता तो. त्याने विचारलं, तुम्ही माझ्या शरीराला बाजूला व्हायला सांगताय की माझ्या आत्म्याला? या एका प्रश्नाने अद्वैत वेदांताच्या संपूर्ण सिद्धांताला जणू काही प्रत्यक्ष आचरणाच्या कसोटीवर आणून उभं केलं. आत्ता बघा, त्या प्रश्नामागचा विचार किती सुंदर आणि खोल आहे. ते काय म्हणाले, शरीर, आपले शरीर तर पंचमहाभूतांनी बनले, तुमचं, माझं, सगळ्यांचं सारखंच. आणि आत्मा, अरे तो तर एकच आहे, अविभाज्य, एकच चैतन्य, तुमच्यात आणि माझ्यात तोच एक प्रकाश आहे. बघा, हा काही साधासुधा तर्क नाहीये. हे तर थेट उपनिषदांमधलं अद्वैत ज्ञान आहे, जे एका प्रश्नातून समोर आलं. म्हणजे कसं की एका शरीराने दुसऱ्यापासून दूर राहावं हे ठीक आहे, पण आतला आत्मा तर एकाच महासागरासारखा आहे ना, मग तिथे भेद कसा असू शकतो? विचार करा, हा प्रश्न ऐकून ज्ञानाच्या त्या महासागराच्या म्हणजे शंकराचार्यांच्या मनात काय विचार आले असतील? एका क्षणात त्यांना स्वतःच्याच सिद्धांताचं प्रतिबिंब दिसलं. त्यांना कळलं की ज्या अद्वैत तत्वज्ञानाचं ते जगभर उपदेश करत फिरत आहेत, तेच तत्वज्ञान हा सामान्य दिसणारा माणूस त्यांना शिकवत आहे. ज्ञानाचा सिद्धांत आणि त्याचं आचरण यात किती मोठी दरी असू शकते हे त्यांना त्या क्षणी अगदी तीव्रतेने जाणवलं. आणि मग ते जे बोलले ते त्यांच्या महानतेचं प्रतीक आहे. त्यांनी त्या व्यक्तीला आपला गुरु मानलं आणि म्हणाले, ज्याने मला माझंच तत्वज्ञान शिकवलं तोच माझा गुरु आहे. काय ती नम्रता! जगद्गुरू एका क्षणात शिष्य बनले होते. या अद्भुत साक्षात्कारानंतर शंकराचार्यांनी त्याच क्षणी तिथेच काही श्लोकांची रचना केली, जे आज मनीषा पंचकम म्हणून ओळखले जातात. हो, एकूण 5 श्लोक. मनीषा म्हणजे दृढ निश्चय किंवा खात्री आणि पंचकम म्हणजे 5. जणू काही त्यांच्या त्या दृढ निश्चयाचेच हे 5 श्लोक आहेत. आणि ह्या प्रत्येक श्लोकाचा गाभा काय आहे माहितीये? तो सांगतो की ज्या व्यक्तीला हे आत्मज्ञान स्पष्टपणे उमगलं आहे तोच माझा गुरु आहे. मग त्याचा जन्म चांडाळ कुळात झालाय की ब्राह्मण याने काहीच फरक पडत नाही, कारण आत्मा हा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा एकमेव साक्षी आहे. आणि हेच चैतन्य, हेच कॉन्शियसनेस सर्व जीवांमध्ये अगदीच समान आहे. म्हणूनच जात, वर्ण किंवा पंथ यासारख्या सामाजिक रचना आत्म्यासाठी पूर्णपणे निरर्थक आहेत. ही कथा फक्त एक ऐतिहासिक प्रसंग नाहीये. यातून आपल्याला आजच्या जीवनासाठी खूप मोठा, खूप महत्वाचा बोध मिळतो. हे ज्ञान फक्त ध्यानापुरतं किंवा पुस्तकांपुरतं मर्यादित नाहीये. ते आपल्या रोजच्या वागणुकीत दिसायला हवं. आपल्या मनात कुठेतरी लपलेल्या श्रेष्ठत्वाच्या भावनांना आपण आवाहन द्यायला हवं. आपण आपल्या सहकाऱ्यांशी, आपल्या घरातल्या मदतनीसांशी आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांशी कसे वागतो याचा जरा विचार करायला हवा. ही कथा आपल्यासाठी एका आरशासारखी आहे, ज्यात आपण आपले सगळे पूर्वग्रह तपासू शकतो. आणि म्हणून शेवटी हाच प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा, की आपण जे ज्ञान मिळवतो, जे ऐकतो, जे वाचतो, ते आपण खरंच जगतो का?
की आपल्या सिद्धांतात आणि आपल्या आचरणातही एक दरी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की यातील माहिती ही आदि शंकराचार्यांच्या जीवनाची केवळ एक झलक आहे. त्यांच्या दिव्य जीवनातील घटनांचा हा काही संपूर्ण वृत्तांत नाही. अधिक तपशीलवार माहितीसाठी त्यांच्या जीवन इतिहासाच्या मूळ ग्रंथांचा अभ्यास नक्की करावा. आजचा हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सांगायला आवडेल की ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे. आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि गुजरातीमध्ये आध्यात्मिक ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि लवकरच आणखीही भाषा येत आहेत. आमचं ध्येय एकच आहे, सनातन धर्माचं कालातीत ज्ञान आपल्या सर्वांपर्यंत सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने पोहोचवणं. आमच्या चॅनलवर श्रीमद भागवतम, भगवद्गीता आणि अनेक महान संतांच्या जीवनावर दररोज व्हिडिओ उपलब्ध आहेत, तेही वेगवेगळ्या भाषांमध्ये. जर आपल्याला ही माहिती मौल्यवान वाटत असेल तर ज्ञानकोशला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या रोजच्या माहितीपूर्ण भागांबद्दल आपल्याला सूचना मिळत राहतील. आणि हो, हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासह, मित्रांसह आणि समुदायासह लाईक आणि शेअर करून नक्कीच प्रसारित करा. चला, आपण सगळे मिळून सनातन धर्माचा प्रकाश असाच तेजस्वी ठेवूया.